जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय किनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे। आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे। हे बंड्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने, इकडे आहे बंड्या सावंत, इकडे हे बघा विजय किनवडेकर, हे विजय किनवडेकर। आणि तुम्हाला पैसे दाखवतो या, तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा। हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा, इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे, इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत। कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत। कुठले दाखव, प्रूव्ह करा। हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार। हो. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोललो, बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोललो। तुम्ही तुमच्या बिझनेसचे आहे तर तुम्हाला प्रूव्ह करायला लागणार। कुठल्या बिझनेसचे आहे ते? के बिल्डर्स अँड डेव्हलपरचे। काय कसलं पेमेंट आहे? हे आपल्या फ्लॅटचं कसलं फ्लॅट सेल केलं? हो कॅश मध्ये? कोण आहे Cash कॅश कोणी मध्ये दिली तुम्हाला? थांबा सर, कोण आहे? राणे साहेब जगताप सर। जगताप साहेब, मी निलेश राणे बोलतोय, आमदार। मी ते विजय किनवडेकर यांच्या घरी आलोय। त्यांच्या घरी पैसे सापडलेत तर मी तिकडे आलेलो आहे, पत्रकारांनाही बोलवतोय, आपण इकडे यावं, ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी। हॅलो हॅलो, हा आवाज येतोय आपल्याला? हॅलो हॅलो, आवाज येतोय का आपल्याला? मी म्हटलं की मी विजय किनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे तर मी इकडे पैसे सापडलेत विजय किनवडेकरांच्या घरी।